भारतात सरकारनं केलेली मग कोणत्याही प्रकारची कामं असतील, तर त्या कामांची एक खासियत असते, की ते काम वारंवार केलं जातं. आपल्याकडचे जे रस्ते असतात, या रस्त्यांची हीच अवस्था असते. रस्ते करायचे, नंतर मग ते उकरायचे, मग पॅचवर्क करायचं, मग तेही उकरायचं आणि सरळ नवीन रस्ता करायचा. ही प्रोसेस वारंवार करायची. मागच्या काही दिवसापूर्वी माझ्या बघण्यात एक व्हिडिओ आलेला होता, ज्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं, की पुण्याचा जो जेएम रोड आहे, तो मागच्या 50 वर्षात कधीही रिकन्स्ट्रक्शन केलेलं नाही. म्हणजे परत-परत बांधलेला नाही. तो जेव्हा बांधला गेला 1974-75 साली, त्यानंतर तो आजही तसाच उभा आहे. मग याचा थोडासा शोध घेतला. नेमकं कुणी हे काम केलं होतं? कसं केलं होतं? मग त्यानंतर समजलं, की हे काम 1974-75 ला झालं आणि त्यावेळेला या कामाची 10 वर्षाची गॅरंटी दिलेली होती. पण तरीही जेएम रोड आज घडीला 50 वर्ष तसाच व्यवस्थितपणे उभा आहे. मग जेएम रोडमध्ये असं कोणत्या पद्धतीनं हे काम केलं होतं? असं काही वेगळी टेक्नॉलॉजी वापरली होती, की दुसऱ्या कुठल्याही रस्त्याला किंवा आतापर्यंत अगदी नवीन-नवीन टेक्नॉलॉजीमध्ये देखील ही टेक्नॉलॉजी वापरली जात नाही. नेमकं काय केलं होतं? कसं केलं होतं? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही कंपनी कुठली होती, ज्यांनी हे एवढं चांगलं काम केलं होतं? या कंपनीचं पुढं काय झालं? या सगळ्या गोष्टी बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. पुण्याचं अगदी हृदय ज्याला म्हटलं जातं, असा जो जेएम रोड किंवा एफसी रोड आहे, या जेएम रोडवरचीच ही गोष्ट आहे. जेएम रोड साधारण 2.3 किलोमीटरचा आहे. 1972 साली महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतातच एक भयंकर दुष्काळ पडला होता. अत्यंत वाईट परिस्थिती होती पुण्याची आणि संपूर्ण महाराष्ट्राची सुद्धा. यावेळेला सरकारकडे पैसा कमी होता. पुणे महापालिकेकडे देखील कमी पैसा होता. यावेळी पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष होते श्रीकांत शिरोळे. त्यांच्यासमोर चॅलेंज होतं, की जी काही सार्वजनिक कामं आहेत ती कामं करायची आणि ती क्वालिटी आणि चांगल्या पद्धतीनं पूर्ण करायची. मग त्यावेळेला पुण्याचा जेएम रोड बांधायचं कॉन्ट्रॅक्ट द्यायचं होतं आणि त्यासाठी नेहमी जी टेंडरची पद्धत वापरली जाते, या टेंडरच्या पद्धतीमध्ये तिथल्या इंजिनिअरनी त्यांना सांगितलं, एक प्रॉब्लेम असा आहे, की या टेंडर्समध्ये सगळ्यात कमी जो पैसे भरतो किंवा सगळ्यात कमी पैशात जो टेंडर भरतो, काम करायला तयार होतो, त्याला आपण कॉन्ट्रॅक्ट देतो. पण तो चुकीचं मटेरियल वापरतो, कमी पैशातलं, कमी क्वालिटीचं काम करतो आणि ते काम आपल्याला वारंवार करावं लागतं. याच्यावर उपाय म्हणून त्या सिटी इंजिनिअरनं म्हणजे शहर अभियंत्यानं सुचवलं शिरोळेंना, की आपण रेकॉन्डो डेव्हलपर्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक चर्चगेटची मुंबईची कंपनी आहे. या मुंबईच्या कंपनीकडून पुण्याच्या जेएम रोडचं काम करून घेऊया. आणि त्याप्रमाणे मग हे कॉन्ट्रॅक्ट रेकॉन्डो डेव्हलपर्स आणि कॉन्ट्रॅक्टर्स या कंपनीला श्रीकांत शिरोळेंनी दिलं. खरं तर यासाठी जी टेंडर प्रोसेस होती, ती टेंडर प्रोसेस टाळलेली होती आणि अशा पद्धतीने हे काम दिलेलं होतं. त्यामुळे यामध्ये थोडीशी रिस्क होती. जर काही झालं असतं, तर ते सगळं परत एकदा त्यांच्यावर शेकलं असतं, पण त्यांनी जबाबदारी घेतली आणि ते काम रेकॉन्डोला देऊन टाकलं. रेकॉन्डो डेव्हलपर्सला कॉन्ट्रॅक्ट मिळाल्यानंतर त्यांनी या ठिकाणी एका टेक्नॉलॉजीचा वापर केला, जी त्यावेळी एक नवीन टेक्नॉलॉजी होती. तिला म्हटलं जातं हॉट मिक्स टेक्नॉलॉजी. याच्यामध्ये काय केलं जातं, दगड, खडी, वाळू हे सगळं गरम केलं जातं. अगदी त्याच्या हायेस्ट मेल्टिंग पॉइंटला आणलं जातं. त्याचबरोबर बिटुमिन जे असतं, या बिटुमिनला देखील मोल्टन लेव्हलला म्हणजे वितळण्या इतक्या लेव्हलला आणलं जातं आणि त्या दोन्हीचं मिश्रण केलं जातं. हे झालेलं तयार जे मिश्रण आहे, या मिश्रणापासून हा रस्ता बनवला जातो आणि हा रस्ता बनवताना मग पहिल्यांदा एक जी स्ट्रेंथ मिळते या बिटुमिनमुळं, जी स्ट्रेंथ रस्त्याला मिळते ती मिळते आणि नंतर त्याच्यावरती हाय इम्पॅक्ट करून त्याचं सपाटीकरण करून आणलं गेलं आणि अशा पद्धतीनं हा रस्ता बनवला गेला. म्हणजे या रस्त्याच्या टेक्नॉलॉजीमध्ये मटेरियल कोणत्या प्रकारचं वापरलं, तर मटेरियलमध्ये बिटुमिन आणि बाकीचा दगड, कोळसा वगैरे याच गोष्टी वापरल्या गेल्या. पण प्रत्यक्षात याच्यामध्ये जी स्ट्रेंथ मिळाली ती नंतर कुठल्याही रस्त्याला मिळणार नाही अशा पद्धतीची होती. दुसरी एक गोष्ट याच्यामध्ये केली ती म्हणजे वायर्स काढण्यासाठी, म्हणजे जे लाईट्सच्या वगैरे वायर्स असतात, या वायर्ससाठी, गटारीच्या पाण्यासाठी किंवा इतर कोणत्या कारणासाठी ज्या डक्ट्स काढाव्या लागतात, ज्या पाईप्स काढाव्या लागतात, या सगळ्यांसाठी जागा या रस्त्यामध्ये अगोदरच ठेवलेली होती. जेव्हा रस्ता केला गेला तेव्हा या सगळ्या गोष्टींचा विचार करून, पुढच्या फ्युचरचा विचार करून याच्या सगळ्यासाठी डक्ट काढून ठेवलेल्या होत्या. याचा परिणाम असा झाला, की वारंवार या कामांसाठी जे खोदाई करायला लागते, जे खोदकाम करावं लागतं, ते सगळं टळून गेलं आणि तिथून पुढे कधी हा रस्ता उकरायची गरजच निर्माण झाला नाही. यावेळेला पीएमसीनं देखील अट घातलेली होती, की 10 वर्षात पुढच्या जर हा रस्ता उकरला गेला किंवा या रस्त्यावरती खड्डे पडले, काहीही झालं, तर तुम्हाला फुकट हे काम करावं लागेल. रेकॉन्डोनं 10 वर्षाची गॅरंटी दिलेली होती. त्यांना कधीही 10 वर्षात हे काम फुकट करायची वेळच आली नाही. कारण त्यांनी काम एवढं चांगलं आणि एवढं मजबूत केलेलं होतं, की त्यांचा रस्ता पक्का झालेला होता. या कामासाठी 15 लाख रुपये त्यावेळेला
PMCनं खर्च केलेले होते. 15 लाख त्यावेळेला खूप जास्त रक्कम होती, मोठी रक्कम होती. आणि तुम्हाला मी सांगितलं तसं याच्यासाठी सगळ्यात कमी ज्यानं बीड केलं होतं, लिलावात बोली लावली होती, त्याला मिळालेलं नव्हतं. हे कॉन्ट्रॅक्ट डायरेक्ट रेकॉन्डोला मिळालेलं होतं, कारण ते चांगलं काम करतात यावर त्यांचा विश्वास होता म्हणून मिळालेलं होतं. त्यामुळे हे काम त्यावेळेच्या रेटनं म्हटलं तरी महागडच होतं. आत्ताच्या रेटनं जर बघितलं, सोन्याच्या दराप्रमाणे जर तुलना केली, तर आज ह्या कामाची किंमत जवळजवळ 110 कोटी भरेल. म्हणजे 2.3 किलोमीटरच्या रस्त्याला 110 कोटी रुपयाचं काम असं म्हणता येईल. या कामाची किंमत आजही जरी जास्त वाटत असली तरी प्रत्यक्षात आजपर्यंत हा रस्ता इतर लोकांनी केला असता तर 10 वेळा केला असता आणि त्याची किंमत हजारो कोटीच्या वर गेली असती, एवढं मात्र नक्की. हे काम करण्यासाठी एका ब्रिटिश इंजिनियरला त्यांनी बोलवलेलं होतं. एक ब्रिटिश इंजिनियर होता ज्याचं नाव होतं नॉर्मन हेनरी टेलर. या ब्रिटिश इंजिनियरच्या डोक्यानं ही संपूर्ण हॉट मिक्स टेक्नॉलॉजी आणि जे काही डक्टिंग वगैरे केलं होतं हे सगळं वापरलेलं होतं. मागच्या 50 वर्षात मग या रस्त्याचं काम किती वेळा झालंय? तर या रस्त्याचं काम अगदी मायनर चिटपूट जर सोडलं तर 2010 साली थोडंफार या रस्त्यावरती काम केले आणि 2014 साली थोडंफार काम केले गेले. अन्यथा या रस्त्याला कधीही हात लावायची वेळ आजपर्यंत पडलेली नाही. ब्रिटिश इंजिनियर नॉर्मन टेलर आणि त्याचबरोबर जे पारसी ते दोघे जण भाऊ होते, या दोघे भाऊ या रेकॉन्डो कंपनीचे जे मालक होते, या सगळ्यांनी मिळून ही कंपनी स्थापन केलेली होती आणि त्यांनी ही कंपनी अतिशय व्यवस्थित चालवलेली होती. पण नंतर प्रॉब्लेम असा होतो की आपल्याकडं आपण म्हणतो की खऱ्याला न्याय नाही, तसा हा प्रकार आहे. हे एवढं चांगलं काम करायचे, चांगलं मटेरियल वापरायचे, या सगळ्या गोष्टींच्यामुळे त्यांनी बनवलेले जे रस्ते होते ते रस्ते इतके जास्त वेळ टिकायचे की जे नगरसेवक किंवा प्रत्येक महानगरपालिकेमधले जे लोक असायचे त्यांना याच्यामध्ये पॅचवर्क करायला किंवा छोटी मोठी काहीतरी टेंडर्स काढून, कॉन्ट्रॅक्ट काढून त्यातून पैसे मिळवायला काही जागाच शिल्लक असायची नाही. म्हणजे एकदा काम केलं की सॉलिडिफाय झालं. पुढच्या 3-4 महानगरपालिकाच्या निवडणुका झाल्या तरी देखील खायला 1 रुपये मिळायचा नाही जर यांना कामं देत राहिली तर. अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे रेकॉन्डोला मुंबई असो किंवा पुणे असो कुठल्याही ठिकाणी अशा प्रकारची कामं मिळणं जवळजवळ बंद होत गेलं. त्यानंतर मग ह्या कंपनीचे जे 2 पारसी मालक होते या दोघांच्या मध्ये देखील काही वाद झाले. त्यामुळे ही रेकॉन्डो डेव्हलपर्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी तुटली, त्याचं विभाजन झालं आणि नंतर ही कंपनी विस्मरणात गेली. पण ही कंपनी जरी विस्मरणात गेली असली तर या कंपनीनं जे काम करून ठेवलेलं होतं ते काम आज देखील पुणेकरांच्या लक्षात आहे. भलेही आपल्याला या कंपनीबद्दल कालपर्यंत माहिती नसली तरी आज आपल्याला या कंपनीबद्दल माहिती आहे, कारण आपण अनेक वेळा JM रोडचा वापर केलेला आहे. आपण या रस्त्यावरून गेलेलो आहे. पुण्यातले अनेक लोक इथंपर्यंत जात असतात. जे पुण्यात राहिलेत त्यांना तर JM रोड माहिती नाही असं होणारच नाही. मग या रोडची ही स्टोरी मात्र आपल्याला आता नव्यानंच समजते. हे JM रोडचं काम जर 1974-75 साली दुसऱ्या एखाद्या कंपनीने केलं असतं आणि त्याच पद्धतीने जसं भारतात जी स्टाईल आहे नेहमी वारंवार पॅचवर्क करायचं, नंतर उकरायचं आणि परत नवीन रस्ता करायचं, या पद्धतीने केलं असतं तर आजपर्यंत 50 वर्षात किमान 10 वेळा काम झालं असतं. प्रत्येक वेळेला 50 कोटी, 100 कोटी असं करत 1000 कोटीपेक्षा जास्त खर्च झाला असता आणि तो सगळा खर्च आपल्याच खिशातून करावा लागला असता. या सगळ्या गोष्टींच्यामुळं जे JM रोडचं काम झालं होतं, आता त्यांचे जे मालक होते त्यांना शोधून काढलं पाहिजे. त्यांना त्याचा सन्मान खरं तर केलाच पाहिजे, कारण अशा पद्धतीची कामं ही होणं अपेक्षित आहे आणि अशा प्रकारच्या कामांसाठी आपणही एक जनता म्हणून आग्रह सरकारकडं, लोकांच्याकडं, आपले जे कोणी प्रतिनिधी असतील त्यांच्याकडं धरला पाहिजे. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ही JM रोडची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.